उसाच्या शेतात महिला आणि तरुण दोघे मृत्युमुखी. काय घडलं असेल? गावात अफवा, चौकात चर्चा आणि सोशल मीडियावर फक्त एकच प्रश्न, रात्री तिथे दोघे नेमकं काय करत होते? पोलिसांचा ताफा इतक्या मोठ्या प्रमाणात का आला? गावाचा बाहेरचा भाग, सावळ्या प्रकाशात उसाची शेतं गच्च भरलेली, वाऱ्यावर हलणारे ऊस आणि त्यांच्यामधून येणारे खुसखुस आवाज. त्या मार्गावरून एक जुनी दुतोंडी रस्ता, त्यावर थांबलेली एक चकचकीत पण धुळीनं माखलेली मोटारसायकल, हँडल अजूनही गरम, म्हणजे काही वेळापूर्वीच कोणीतरी इथं होतं. आसपास कोणीच नाही. गावातल्या गल्लीपासून चहाटपरीपर्यंत चर्चा एकच, बाई कोण होती, सोबतचा मुलगा कोण, दोघे एकत्र तिकडे कशासाठी गेले? रात्रीचा आवाज गावातल्या कितीतरी लोकांना ऐकू आला. काही जण म्हणत होते असं काहीतरी नातं होतं दोघांचं, काही जण कुजबुजत होते, नाही रे, हे काही साधं सुद्धा नाही, काहीतरी मोठं प्रकरण आहे. पण पोलीस मात्र काहीच सांगत नव्हते. दूरवरून एक मोडकी बस जाते, शेतात अंधार आणखी घट्ट होतो, त्यात अचानक प्रकाशाची एक रेघ, मोबाईलचा लाईट. तो लाईट एका खोलीसमोर थांबतो. टिनाच्या पत्र्याची खोली, दिसायला साधी, पण त्या रात्री तिच्या आत एक वेगळंच रहस्य बंद झालेलं. लाईट धरलेला तरुण विनोद, दार आतून बंद. इतक्या उशिरा बंद कशाला केलं असेल? सोबतची त्याची आई काळजीनं म्हणते, धक्का देऊन बघ, काहीतरी बरोबर नाही वाटते मला. विनोद जोर लावून दार उघडतो आणि त्या क्षणी संपूर्ण कथेला वळण मिळतं. दार उघडता क्षणी खोलीतला अंधारा त्यांना जणू गिळून टाकतो. मोबाईलचा प्रकाश जिथे पडतो तिथे दोघांचे डोळे काही क्षणासाठी थिजून जातात. छताजवळ लटकलेला एक तरुण, चेहरा शांत, खाली ठेवलेल्या बेडवर पडलेली एक तरुणी, पांघरून तसंच उघडं, श्वास नसलेला देह, दोघेही मृत. विनोद ओरडतो, आई, हे काय झालं? हे कसं झालं? आईच्या तोंडातूनही शब्द निघत नाहीत. काही मिनिटातच गावभर सायरनचा आवाज, ताफा शेतात घुसतो. पोलीस फोर्स, क्राईम टीम, पंचनामा, स्ट्रेचर, पूर्ण परिसर बंदोबस्तात. लोकांना काहीच आत दिसत नव्हतं. बाहेर मात्र अफवा, भीती आणि शेकडो प्रश्न. पोलीस फक्त एकच बोलत होते, घाई करू नका, घटना तपासात आहे. सकाळी लोक शेतात जमतात, सगळं शांत, पण वातावरण दडलेला धक्का. तुकड्यात तुकडे माहिती बाहेर येऊ लागले. दोघांना दुपारी कुणीतरी एकत्र पाहिलं होतं. शेतात ते काहीतरी बोलत होते. काहींचं म्हणणं वाद घालत होते, काहींचं म्हणणं बाई रडत होती. पण सत्य अजूनही कुणालाच माहीत नव्हतं. संध्याकाळी दोघे एकत्र शेतात येतात, मोटारसायकल शेताच्या कडेला ठेवतात, उसाच्या दाट झुडपात शिरतात. तिथे दोघांमध्ये काय बोललं गेलं? वाद, अडचण, धमकी की काहीतरी वेगळंच? शेतातल्या साक्षीदार नसलेल्या त्या क्षणाचं रहस्य संपूर्ण गावाला वेड लावून टाकतं. शेतातून दोघे थेट ज्या खोलीत जातात ती खोली दिसायला साधी, बाहेरून काहीच अंदाज येणार नाही अशी. रात्री लाईट बंद, दार आतून बंद. ते दोघे आत काय करत होते? वाद, मारामारी की कोणीतरी तिसरा? घटनेची वेळ, खोलीचा दरवाजा, बेडची स्थिती, सगळं एकत्र पाहिलं तर एकच निष्कर्ष येत होता, आत काहीतरी मोठा संघर्ष झाला होता. पोलिसांना 2 दिवसांनी मिळतो एक धागा. आकाश तरुण हा काही दिवसांपासून लपून राहत होता. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी काम देणाऱ्यांकडून मोठी उचल घेतली होती, पण जिथे त्याने काम करायचं होतं तिथे तो जात नव्हता. त्यामुळे काही लोक त्याला शोधत होते. आकाश मानसिक ताणात, दबावात, नेहमी दडपणाखाली. त्याची पत्नी प्रिया त्याला समजावण्यासाठी आली. शेतात दोघात वाद झाला. आकाशचं संतुलन सुटलं. रागाच्या भरात त्याने प्रियाचा गळा आवळला. काही सेकंदात सगळं संपलं. आणि जेव्हा वास्तव त्याच्या समोर आलं तो कोसळला. भय, अपराधीपणा आणि पुढे काय होणार याचं दडपण, या सगळ्याने त्याने खोलीत जाऊन लोखंडी अँगलला स्वतःचा जीव संपवला. दोघे मृत आणि संपूर्ण गाव हादरलेलं.